नमस्कार मित्रांनो, आजचा हा दिवस साधा नाही. आज आहे गणेश जयंती. हाच तो पवित्र क्षण आहे ज्यात संपूर्ण सृष्टीला प्रथमच गौरीनंदन गणेशाचे रूप दिसले. भक्तीचा आणि आनंदाचा हा क्षण प्रत्येकाच्या मनाला भक्तिभावाने ओलावून टाकतो. गणेश जन्म ही कथा केवळ कथा नाही, ती अद्भुतमय एक रहस्य आहे. ते ऐकताच पापे वितळून जातात, मन शुद्ध होतं आणि आपल्या आयुष्यात बाप्पाची अपरंपार कृपेची वर्षा होते. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विनंती करते, ही कथा डोळे बंद करून मनपूर्वक ऐका. कारण आज तुम्ही फक्त बाप्पाची कथा ऐकणार नाही, तर देवत्वाचा अनुभव देखील करणार आहात. पण मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती. ही कथा तयार करताना मी मनापासून मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला तर कृपया एक लाईक करून मला प्रोत्साहन द्या. तुमच्या एका छोट्या लाईकने पुढे मी नवनवीन कथा सांगण्याची मला प्रेरणा मिळणार आहे. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढे येणाऱ्या पौराणिक कथा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग वेळ आली आहे या रोमांचकारी प्रवासाची सुरुवात करण्याची. अगदी डोळे बंद करून ही कथा ऐकायची आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीमध्ये प्राण आणून मुलाला जिवंत केले. जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस, तुझे नाव गणेश. गणेश म्हणाला, आई मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. गणेशला खाण्यासाठी तिने लाडू, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशाला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. पार्वती मातेने त्याला सांगितले, गणेश, मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. अगदी कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबून लक्ष ठेव. गणेश म्हणाला, हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही मी आत सोडणार नाही. आणि असं बोलून पार्वती आत गेली. काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले. ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले. थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे. तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा. शंकर म्हणाले, अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा. मला मनाई नसेल. तिने तू वाट सोड. गणेश म्हणाला, तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले आहे. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. मला माफ करा. शंकराचा सेवक नंदीमध्ये पडला. तो म्हणाला, अरे, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस. गणेश म्हणाला, तुम्ही कोण? नंदी म्हणाला, मी महादेवाचा सेवक नंदी. गणेश म्हणाला, तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का? नंदी म्हणाला, असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा मी विचार करू शकत नाही. गणेश म्हणाला, मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगतात? मलाही तिची आज्ञा मोडायची काही गरज नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा. मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. वाद वाढत गेला, पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतील. सर्व जगाचा विध्वंस करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे.
त्वरेने सारे देव ब्रह्मा विष्णू स्वतः हजर झाले. त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली, पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता. महादेवाचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूल गणेशावर फेकले. एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले. शंकर त्याला ओलांडून आत जायला निघाले. तोच पार्वती बाहेर आली. गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहून तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली. तिने शंकराला आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला. गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता आणि त्याने तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात तुम्ही. काय चूक होती त्याची? शंकर आता नरमले होते. देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहीत नव्हते. तो माझी वाट अडवून बसला होता आणि त्यामुळे मी खूप क्रोधित झालो. माहीत असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको? तुझे अगदी बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे. त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल का? मला माझा मुलगा हवा आहे. ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा येईल? पार्वती माता म्हणाली, ते मला माहीत नाही स्वामी. मला माझा मुलगा आहे एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते. शंकर शेवटी विचारात पडले आणि त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे. त्याच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती. त्यांनी त्याचे शिर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले. गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी आपल्या गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेश. गजाचे आनन म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव दिले. गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत. प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे. अशा या गणपती बाप्पाच्या जन्माची ही एक विलक्षण कथा आहे आणि ही तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. तर डोळे उघडा आणि सर्वांनी गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येवो आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.